नमस्कार मंडळी, नुकताच रिलीज झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला आणि त्यांनी दिग्दर्शित केलेला राजा शिवाजी या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटात बऱ्याचशा हिंदी कलाकारांसह बऱ्याचशा मराठी कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात रितेशसह अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, भाग्यश्री अशा दमदार कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते. राजा शिवाजी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ग्रँड ओपनिंग केली होती. पहिल्या दिवशी या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली होती. पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या चित्रपटाने 12,40,00,000 रुपयाचा व्यवसाय केला. तर 6व्या दिवशी या चित्रपटाने 4,25,00,000चा व्यवसाय करत 50 कोटीच्या वर मजल मारली आहे. या 6 दिवसाचं कलेक्शन सांगायचं झालं तर पहिल्या दिवशी 12,40,00,000, दुसऱ्या दिवशी 11,50,00,000, तिसऱ्या दिवशी 13,10,00,000, तर चौथ्या दिवशी 5,60,00,000, पाचव्या दिवशी 6,90,00,000, तर बुधवारी 6व्या दिवशी 4,25,00,000 रुपये एवढा व्यवसाय करत 6 दिवसाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 51,75,00,000 रुपये झालं आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीमध्ये रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी हा चित्रपट 5व्या स्थानी पोहोचला आहे. 4थ्या स्थानी रितेश देशमुख यांचा वीड हा चित्रपट आहे. या चित्रपटाने 73 कोटी कमवले होते. तर तिसऱ्या स्थानी पावनखिंड हा चित्रपट आहे. या चित्रपटाने तब्बल 75 कोटी कमवले होते. तर दुसऱ्या स्थानी बाई पण भारी देवा हा चित्रपट असून या चित्रपटाने 90 कोटी कमवले होते. तर पहिल्या स्थानी अजूनही राज्य करतोय तो म्हणजे सैराट हा ब्लॉकबस्टर चित्रपट. या चित्रपटाने तब्बल 110 कोटी कमवले होते. त्यामुळे रितेश यांचा राजा शिवाजी हा चित्रपट त्यांचाच वेड या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडतो का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. का वाटतं तुम्हाला? राजा शिवाजी हा चित्रपट रितेश यांच्या वेड या चित्रपटाच्या कलेक्शनला पार करून पुढे जाईल का हे कमेंट्स करून नक्की सांगा. यासोबतच राजा शिवाजी या चित्रपटाबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.